जेडे, काय चाललंय तुझं? काय नाही, आवरती. अगं आत्ताच नाही विचारत मी. मग मगाशी काय म्हणलीस? काय? तुला त्याच पोराशी लगीन करायचंय व्हय? वय मग काय वाईट आहे? अगं अक्कल आहे का काही तुला? काय झालं? अगं लगीन काय असं कोणा संग बी करायचं असतंय का? कुणा संग बी म्हणजे? त्या पोराला काय झालंय? अगं लगीन आयुष्यभराचा प्रश्न असतोय, असं एका दिवसात नसते ठरवायचं. अगं पण मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे ठरवायला? चांगला काय आहे त्या पोरामध्ये? काय कमी आहे? कमी नाही, जास्तच आहे. अगं तुझ्या पुढं काहीच नाही तो. काहीच नाही म्हणजे? अगं म्हणजे तो दिसायला तुझ्यापेक्षा डावायलाय. मम्मी, तू बी पप्पांशी लग्न केलंसच ना? तेव्हा विचार केला होतास का? घरचं सगळं बघूनच लग्न केलंस ना? जेडे, त्यावेळीची गोष्ट वेगळी होती. काय वेगळी होती ग? अगं तुला कळत कसं नाही? यात न कळण्यासारखं काय? हे बघ जेडी, तुझ्या बापाशी लगीन केलं तेव्हा तुझ्या बापाचं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त होतं. ह्याच्या शिक्षणाचं काय? अगं एम.कॉम झालीस तू, अख्ख्या युनिव्हर्सिटीत पहिली आलीस. ती काय 12वी झालेल्या पोरासंग लगीन करायला? अगं तुझ्या भल्याचा विचार करते मी. तू जर माझ्या भल्याचा विचार केला असतास ना तर माझं लग्न अजिंक्यबरोबरच लावून दिलं असतंस. दुसऱ्या कुणाबरोबर लग्न लावून द्यायचा विचार बी केला नसतास. अगं तुला कळत कसं नाही? या अजिंक्यबरोबर लगीन लग्नात तुझं काहीच फलं नाही. या पोराबरोबर लग्न करण्यात माझं भलं नाही, अजिंक्यबरोबर लग्न करण्यात माझं भलं नाही. हे सगळं आता तूच ठरवणारीस का? अगं आई हाय मी तुझी म्हणल्यावर मीच ठरवणार ना. आणि मला काय पाहिजे याचा विचार कुणी करायचा? हा, त्याचं कुणालाच काय पडलेलं नाही. असं कसं बोलतेस जेडी तू? खरं तेच बोलतेय. सांग की मला, या घरात आजपर्यंत कुणी माझ्यासाठी काय केलंय? काहीच नाही. आणि मला चांगलंच माहितीये या पुढं बी माझ्यासाठी कोणीच काय करणार नाही. म्हणूनच मी निर्णय घेतलाय, मला याच पोराबरोबर लग्न करायचंय. म्हणजे मी तुझा विचार करत नाही? नाही, एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू. तुला फक्त घराचं पडलंय. मला काय पाहिजे याचीच तुला काही घेणं देणं नाही. फक्त घर नावावर कसं करून घ्यायचं ना याचीच तुला काळजी आहे. आणि त्यासाठी तू मला ऐकायला बी कमी जास्त करणार नाहीस. एक आई म्हणून आपल्या लेकीसाठी जे करायला पाहिजे ना त्याच्या अर्ध बी तू केलं नाहीस. त्यामुळे तू मला नको सांगू की काळजी आहे म्हणून. एक आई म्हणून माझी साधी एक इच्छा बी तू पुरी करू शकली नाहीस. भैया पुन्हा चेकमेट. काय चाललंय टॅलेंट? हो भैया, तुमच्या हातात आलेला डाव गेला ते बी तुमच्या चुकीमुळे. आमची चूक? अहो म्हणजे बघा की तुम्ही उठसूट डायरेक्ट वजीर मारायला ट्राय करताय, त्यामुळे तुमच्या हातातला डाव गेला तुम्हाला बी कळलं नाही. टॅलेंट, कुठली बिन कसली बी चाल खेळलं तरी हाती आलेला डाव जातोच आहे बघ. नशीबच नाही सोबत. एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना नेमकं काही ना काहीतरी होतं आणि सगळं फिसकटतं. कुठल्या डावाबद्दल बोलताय भैया? आमच्या आयुष्याच्या डावाबद्दल बोलतोय. हर एक प्रयत्न करून झाले तरी आमचं जहाज काही किनारा लाग नाही. मधी जातं डगमगतं बुडतं. काय करावं कळत नाही बघ. आईला वादळ पण आली का नाही, चारी बाजूनी एकत्रच येतात बघ. भैया, ए जमे, बॅड न्यूज जर का द्यायची असेल ना आल्या पावली परत जा. इथं आधीच आमचं डोकं ठिकाणावर नाही. अहो भैया बॅड न्यूज नाही, बिग न्यूज आहे, बिग न्यूज. आता बॅड न्यूज तू बिग न्यूज करून सांगणार का? बोल. अहो भैया, जयश्रीला बघायला ना पाहुणे आले होते. काय? हा, आणि ते सगळं जयश्रीमुळेच. ए जमे, तुला काय पिसळलेलं कुत्र चावलंय का? काय ते नीट सांग. अहो भैया, जयश्रीचं असं मत आहे की आजन शितलीच्या लग्नाआधी हिजच लग्न व्हावं. एका मांडवात करायचं म्हणलं तर त्यांच्या लग्नात हिला मिरावता यावं, म्हणून हिला आधी लग्न करायचंय. जमे, कान लाल करी ना, काय तर सांगू नको. अहो भैया खरंच, भैया तुमची शपथ. असं कसं होऊ शकतं? म्हणजे जयश्री कशी काय हार मानू शकते? टॅलेंट, फोन लाव तिला. हा भैया.
भैया ती फोन कट करती. परत लाव. हा. अरे काय चाललंय जयश्रीच? ती तर पळपुटी निघाली की. त्या आजा बरोबर लग्न करायचं सोडून दुसऱ्या पोराबरोबर लग्न करायला कशी काय तयार झाली? आता आपण बुडणार हे कळल्यावर ती तरी काय करणार? टॅलेंट ती एकटी बुडणार नाही. म्हणजे ती बुडाली तर भयानं घेऊन बुडणार. कसं आहे जमे, मी पण पट्टीचा पोहणार आहे. एवढं सहजासहजी नाही बुडणार. जर समजा माझ्या नाका तोंडात पाणी जायला लागलं ना तर मी सगळ्यांना घेऊन बुडल. पण त्याआधी मला जयश्रीला भेटलं पाहिजे. तिच्या डोक्यात नक्की काय आहे हे मला कळलं पाहिजे. एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू. तुला फक्त घराचं पडलंय. मला काय पाहिजे याचीच तुला काही घेणं देणं नाही. फक्त घर नावावर कसं करून घ्यायचं ना याचीच तुला काळजी आहे. आणि त्यासाठी तू मला इकायला बी कमी जास्त करणार नाहीस. एक आई म्हणून आपल्या लेकीसाठी जे करायला पाहिजे ना त्याच्या अर्ध बी तू केलं नाहीस. पुष्पे, पुष्पे, काय झालं? काही नाही. अगं मग रडतीस कशाला? आपलं आपल्या पुरीसाठीचं प्रेम कुठं कमी पडलंय का? आपण कधीच आपल्या पुरीचा विचार केला नाही, तिच्याकडे लक्ष दिलं नाही. असं झालंय का? नाही अगं, आपण जसं आजाला वाढवलं तसं जेडीला पण वाढवलं. दोघात कधी फरक केलाय का? का ग, काय झालं? तुला काय बोलली का ती? नाही, पण मला असं राहून राहून वाटतंय आपण कुठेतरी कमी पडलो की काय. अगं असं कसं बोलतीस तू? आपण आपल्या परीने समज केलंय. माझी एवढीच इच्छा आहे तिचं समज चांगलं व्हावं. मग माझी पण तीच इच्छा आहे की मला बी वाटतंय तिचं समज चांगलं व्हावं.